जिल्हा नियोजन समिती आणि 15वा वित्त आयोगातील निधी मिळत नसल्यानं कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागलाय। मतदारसंघातील समस्या सोडवून विकास कामं करण्यासाठी निधी मिळावा म्हणून जिल्हा परिषद सदस्यांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे। निधी मिळत नसल्यामुळं कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यांमधून नाराजी व्यक्त होतीये। कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन 6 महिने झाले तरी आम्हाला सदस्य म्हणून निधी मिळत नसल्यामुळं आम्ही आमच्या मतदारसंघांचा विकास कसा करायचा असा सवाल जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांनी उपस्थित केलाय। मतदारसंघातील विकास कामं करण्यासाठी निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या 45 सदस्यांनी सह्यांची मोहीम सुरू करून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांच्याकडे निधीची मागणी केली आहे। 2022 पासून ते 2026 पर्यंत 15 वित्त आयोगाकडून जिल्हा परिषद सदस्यांना विविध विकास कामांसाठी 79 कोटींचा निधी प्राप्त झालाय। परंतु या निधीला प्रशासकीय मान्यता न मिळाल्यानं मतदारसंघातील रस्ते, गटारी, शाळा, पाणीपुरवठा यासह अनेक विकास कामं रखडल्यानं सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हा नियोजन समितीकडून 292 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर झालाय, परंतु या निधीच्या वाटपाचा फॉर्म्युला कधी ठरणार असा सवालही सदस्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान जिल्हा परिषदेच्या सदस्य निधीमध्ये खासदार आमदारांचा 70% आणि जिल्हा परिषद सदस्यांचा 30% वाट्याचा जर फॉर्म्युला ठरत असेल तर मतदारसंघातील विकास कामं कशी करायची असा संतप्त सूरही सदस्यांमधून उमटू लागलाय। यापूर्वी खासदार आमदारांचा 10% आणि सदस्यांचा 90% वाटा असायचा, त्यामुळे अनेक कामं मार्गी लागायची। हाच फॉर्म्युला कायम ठेवण्यासाठी लवकरच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचं काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते एकनाथ पाटील यांनी सांगितलं। झेडपीचे इलेक्शन होऊन अंदाजे 5-6 महिने झाले, पण अद्याप जिल्हा परिषदेकडून कोणताही निधी वितरित झालेला नाही किंवा कोणत्याही कामाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही। मला वाटतं 80 कोटी रुपयाच्या ज्या 15 वित्त आयोगाचा निधी होता त्याचा पण आराखडा पाठवलेला असताना अद्याप तो आयुक्तांच्याकडून खाली आलेला नाही। तरी मतदारसंघात कोणत्याही कुठलंही काम चालू झालेलं नाही। तसेच DPCचा जो निधी आहे टोटली 292 कोटी 83 लाखाचा निधी हा वितरित करण्यासाठी झेडपीकडे वर्ग करण्यात येत असून त्या निधीबाबत कसा फॉर्म्युला निधी कशा पद्धतीने द्यायचा त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। मला वाटते 292 कोटी 83 लाख निधीपैकी आमदार खासदार हे निधीची टक्केवारी जास्त मागतात असं आम्हाला पदाधिकाऱ्यांच्याकडून कळतं आहे, पण प्रत्यक्षात आम्हीसुद्धा पालकमंत्र्यांना भेटलो नाही किंवा पालकमंत्र्यांनी आम्हाला तसा निरोप दिलेला नाही। पण हा जास्तीत जास्त निधी आमदार खासदार आपल्या ह्याच्यातून जास्त निधी वाटप करणार असं कळतं आणि जीप सदस्यांना कमी निधी वितरणासाठी उपलब्ध होणार आहे। पण सत्ताधारी सदस्य तसेच आपल्या विरोधक सदस्य यांनी सह्याची मोहीम राबवून माननीय अध्यक्षांच्याकडे की जास्तीत जास्त हा DPCचा जो निधी आहे तो आमच्यामार्फत मतदारसंघामध्ये वितरित व्हावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। लोकांची कामं करण्यासाठी निधी मिळत नाही, त्यामुळं तुझं माझं म्हणत बसण्यापेक्षा विकास कामं करण्यासाठी निधीचं वाटप करा अशी मागणी सदस्यांमधून जोर धरू लागली आहे।